नमस्कार शिक्षक बांधवांनो, आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. शिक्षक बांधवांनो, बघा, सुप्रीम कोर्टाने मागच्या हप्त्यामध्ये जो 1 सप्टेंबरला टीईटी संदर्भात जो निकाल दिला होता किंवा जजमेंट दिलं होतं, त्याच्यामध्ये टीईटी ही परीक्षा सगळ्यांना आता कंपल्सरी केली आहे. जर तुम्हाला नोकरीत टिकून राहायचं असेल किंवा नोकरी टिकवायची असेल किंवा तुम्हाला नोकरीमध्ये जर प्रमोशन घ्यायचं असेल तरी तुम्हाला टीईटी देणं अनिवार्य आहे. आता या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ जो आहे त्यांच्या शिष्टमंडळाने माननीय दादाजी, आपले शिक्षण मंत्री जे आहेत दादाजी भुसे साहेब यांची एक भेट घेतली होती. त्या भेटीमध्ये त्यांनी जे सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट आलं होतं त्याच्या विरोधात, म्हणजे टीईटी कंपल्सरीच्या विरोधात एक पुनर्विचार याचिका शासनाने दाखल करावी अशी माननीय शिक्षण मंत्र्यांना त्यांनी विनंती केली होती. आता त्या भेटीमध्ये काय मुद्दे मांडले ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा की पहिला जो मुद्दा होता की गुणवत्तेनुसार नेमणुका, म्हणजे आरटीई कायदा शिक्षण हक्क अधिनियम अंमलात यायच्या अगोदर ज्या शिक्षकांची भरती झाली होती ती भरती सुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व तत्कालीन निवड मंडळाच्या वतीने आयोजित परीक्षांमध्ये गुणवत्तेनुसार शिक्षक नियुक्त झालेले आहेत. म्हणजे त्यांची सुद्धा नियुक्ती काय झाली तर गुणवत्तेनुसार झाली आहे असं त्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे त्यांना या टीईटीतून वगळण्यात यावं. त्यानंतर दुसरं होतं की सेवा ज्येष्ठतेचा अनादर. बघा, अनेक शिक्षकांच्या सेवा ज्या आहेत त्या 15 ते 30 वर्षे झालेल्या आहेत. मग त्यामुळे नोकरीच्या ज्या अखेरच्या टप्प्यामध्ये सेवापूर्व भरती प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी जी स्पर्धा परीक्षा या जुन्या शिक्षकांवर लादणे अन्यायकारक आहे. म्हणजे त्यांची सुद्धा सेवा 15 ते 30 वर्षे झालेली आहे आणि आता त्यांच्या म्हणजे उतार वयामध्ये, म्हणजे किंवा आता नोकरीचे काही वर्षच बाकी असताना त्यांना आता टीईटी लागू करणे हे अन्यायकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर बघा, अनुभवी शिक्षकांची गरज. प्राथमिक शिक्षकांच्या क्षेत्रामध्ये 6 ते 14 वयोगटामध्ये काम करण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्ट्या अनुभवी प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे. आता टीईटी परीक्षेच्या नावाखाली अनुभवी शिक्षकांना सेवेतून बाहेर घालवल्यास प्राथमिक शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार आहे. बघा की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता की टीईटी कंपल्सरी आहे म्हणून, जर टीईटी तुम्ही 2 वर्षामध्ये जर पास केली नाही तर तुम्हाला सक्तीनं सेवानिवृत्ती देण्यात येईल. मग अशा वेळेस काय होईल, जे अनुभवी शिक्षक आहे ते त्या नोकरीत म्हणजे नोकरीच्या बाहेर होतील. त्यामुळे जो त्यांच्या अनुभवाचा जो फायदा होणार आहे शिक्षण क्षेत्राला तो होणार नाही असं शिष्टमंडळाचं म्हणणं आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा होता की शिक्षकांचे जे योगदान आहे. राज्यभरातील अनेक शिक्षकांनी मागील काही वर्षांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये डोंगरी भाग, दुर्गम भाग, आदिवासी भाग या खेड्यापाड्यामध्ये ज्ञानदानाचे काम केलेले आहे. अत्यंत निष्ठेने राज्यभर प्राथमिक शिक्षकांनी दिलेल्या सेवाविषयी राज्य शासनाने सहानुभूतीची भूमिका ठेवून टीईटी परीक्षेबाबत पुनर्विचार करावा. म्हणजे अनेक शिक्षकांनी दुर्गम भागामध्ये सुद्धा आपली सेवा दिली आहे, मग त्यांचा सुद्धा विचार आता या शासनाने करायला पाहिजे. त्यानंतर बऱ्याच शिक्षकांच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतात किंवा वैयक्तिक अडचणी असतात, मग काही शिक्षकांवर वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणास्तव अनेक बँका पतसंस्थेचे कर्ज असून भविष्यात नोकरी गेल्यास त्यांच्या कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या अडचणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. बघा, त्यामुळे बऱ्याच शिक्षकांची जर नोकरी गेली तर त्यांना सुद्धा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. याच्यासाठी त्यांना या टीईटी परीक्षेतून सूट मिळावी अशी सुद्धा मागणी झालेली आहे. त्यानंतर की त्यामुळे भविष्यात टीईटी परीक्षा पात्रता परीक्षेच्या न्यायालयीन निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या ज्या परिस्थितीचे जे गांभीर्य ओळखून शासनाने टीईटीच्या विरोधामध्ये, म्हणजे टीईटी कंपल्सरीच्या विरोधामध्ये एक पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाला सादर करावी किंवा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करावी अशी मागणी शिक्षक संघाने केलेली आहे. त्यानंतर बघा की केंद्र अथवा राज्य सरकारच्या वतीने तातडीने पुनर्विचार याचिका म्हणजेच रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी अशी मागणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका जर शासनाने अभ्यासपूर्वक दाखल करावी. दुर्दैवाने पुनर्विचार याचिकेस जर अपयश जर आलं व गरज पडल्यास सेवेतील सेवापूर्व परीक्षेतील वापरली जाणारी सध्याची टीईटी आहे ती टीईटी लागू न करता त्याऐवजी 1 ते 5 व 6 ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्वतंत्र टीईटी परीक्षा कार्यरत शिक्षकांसाठी आयोजित करण्यात यावी. हे सुद्धा मागणी झालेली आहे. बघा, म्हणजे जी सध्याची प्रचलित जी टीईटी आहे, जे सेवेमध्ये प्रवेश करण्यासाठी नवीन शिक्षकांना म्हणजे
भावी शिक्षकांना जी टीईटी दिली जाते ती टीईटी न देता या शिक्षकांना आता नवीन टीईटीचे आयोजन करावे, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 1 ते 5 आणि 6 ते 8 अभ्यासक्रमावर आधारित असावं असं त्यांची मागणी आहे. त्याचप्रमाणे तिसरा जो मुद्दा होता की सेवांतर्गत प्रशिक्षण मागील काळातील गोपनीय अहवालातील समाधानकारक काम या मार्गाचा वापर करून टीईटी संदर्भातील न्यायालयीन निर्णयाचा शिक्षकांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आदर राहील असा सहज सुलभ मार्ग शासनाच्या वतीने काढण्यात यावा व कार्यरत शिक्षकांच्या सेवेस संरक्षण द्यावे अशी मागणी सुद्धा शिक्षक संघाच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेली आहे. शिक्षक मित्रांनो बघा, म्हणजे अगोदरचे जे गोपनीय अहवाल त्यांचा सुद्धा विचार करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. सोबत बघा, यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक म्हणजे राज्याच्या शैक्षणिक चळवळीत अनुभवी शिक्षकांचे योगदान आणि गरज लक्षात घेऊन सरकारच्या वतीने टीईटी सक्तीबाबत सामाजिक, व्यावहारिक आणि मानवतावादी भूमिका ठेवून असे म्हणजे मानवतावादी भूमिका घेण्यात येईल असे सुद्धा आश्वासन आपले माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी शिक्षक संघाला दिलेले आहे. म्हणजे भविष्यामध्ये टीईटीची पुनर्विचार याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये जे 2 आरटीई कायदे लागू होण्याचे जे अगोदर जे भरती झालेले किंवा नोकरीस लागले जे शिक्षक आहे त्यांचा विचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक लोकांनी या टीईटीच्या परीक्षेला घाबरून न जाता जे टीईटीचे म्हणजे आरटीई कायद्याच्या नंतर जे लागले 2009च्या त्यांनी या ठिकाणी आपला अभ्यास सुरू ठेवायचा शिक्षक मित्रांनो. त्यामुळे भविष्यात काय निर्णय होईल याच्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे आणि येणाऱ्या ज्या टीईटी संदर्भात ज्या घडामोडी आहेत त्या आपल्या चॅनलवर नियमित येणार आहेत. त्यामुळे आमच्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि टीईटी संदर्भात तुमचं काय मत आहे याचे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.